सरपंच संतोष देशमुख कुटुंबीय आता नामदेव शास्त्रींच्या भेटीला गेलेले आहेत आणि देशमुख कुटुंबीय आता भगवान गडावर पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं देशमुख कुटुंबीय हे भगवान गडावर जाण्यासाठी निघाले होते आणि आता ते भगवान गडावर पोहोचल्याची दृश्य आपण पाहतोय। अहिल्यानगरची दृश्य आहेत। सरपंच हत्या प्रकरणाचे सर्व पुरावे देणार असल्याचे त्यांनी सांगितलं असून काही वेळापूर्वीच नामदेव शास्त्री सुद्धा भगवान गडावर पोहोचले। नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून आता ही भेट असल्याचं माहिती समजतंय। देशमुख कुटुंबीय भगवान गडावर पोहोचले असून देशमुख कुटुंबीय आता नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहेत। अवघ्या काही क्षणातच ते नामदेव शास्त्रींची भेट घेतील। यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यासोबतच त्यांची मुलगी वैभवी देशमुख इथे उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। देशमुख कुटुंबियांसोबत मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेले। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुशील थोरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तिथे नक्की काय घडतंय, कोणत्या विषयांवर चर्चा होईल, पुरावे दिले जातील की नाही? नक्कीच आता धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय जे महाराज आहेत नामदेव शास्त्री यांच्याबरोबर संवाद साधत आहेत आणि काही क्षणापूर्वीच या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत। त्यांनी संत भगवान बाबा समाधीचे दर्शन घेतले आणि भगवान बाबांच्या समाधीच्या बाजूलाच असलेल्या जी जागा त्या ठिकाणी राहिली आहे त्या ठिकाणी नामदेव शास्त्री महाराज आणि देशमुख कुटुंबीय संवाद साधत आहेत। मात्र आता पुरावे ते मोबाईलवर दाखवणार का कागदपत्री पुरावे सादर करणार याबाबत अजूनही कोणतीही स्पष्टता नाही। मात्र जवळपास अर्धा तासापासून महाराज देशमुख कुटुंबियांचे वाट पाहत होते आणि आता देशमुख कुटुंबीय इथं पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यात संवाद सुरू झालेला आहे। जी, आता या संवादातून नक्की काय निष्पन्न होत आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद सुशील आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर देशमुख कुटुंबीय भगवान गडावर पोहोचल्याची दृश्य आपण पाहतोय। काही वेळापूर्वीच नामदेव शास्त्री भगवान गडावर पोहोचले होते। महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची केलेली पाठराखण आणि त्यावरनं सुरू झालेले आरोप प्रत्यारोप यावरचा एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहूयात। बीडचे दानव अंधाधुंद, नामदेव अंध? धर्मशास्त्रींना हैवानांच्या मानसिकतेची चिंता, मुंडेंच्या सलाईंची चिंता, देशमुखांच्या खुनाचं काय? ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगरून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली मीडियाने का नाही दाखवलं? सरपंच संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येनंतर 53 दिवसांनी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी अप्रत्यक्षपणे मारेकरांची पाठराखण केली। यात संतापजनक म्हणजे देशमुखांच्या मारेकरांची मानसिकता मीडियानं का समजून घेतली नाही असा अजब सवाल नामदेव शास्त्रींनी केलाय। तर संतांनी द्वेष आणि सूड यावर बोलायचं असतं असं म्हणत आव्हाडांनी टोला लगावलाय। ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगरून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं। आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे, त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं। यातून नामदेव शास्त्री महाराजांनी कोणाची पाठराखण करावी हे सांगण्या इतका काय मी मोठा, पण ही पाठराखण करत असताना संतोष देशमुख बाबतीत त्यांनी जे विधान केलं की आधी तिथे मारहाण झाली आणि मग तो जे काय हे बोलणं योग्य नाही। सरपंच संतोष देशमुखांची हत्या झालेली असताना नामदेव शास्त्रींना मात्र मारेकरांचा पुळका का यावा हे अस्वस्थ करणार आहे। कारण दुसऱ्या गावची टोळी पवनचक्की प्रकल्पात का शिरली? आवादा कंपनीच्या दलित वॉचमन काल धनंजयला बोलता बोलता ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता। कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही।
घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले. तिथून पुढं उंच उडान घेत असताना पुन्हा गेले 53 दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे. जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा, सलाईन लावलेला आहे. किती सहन करावं एखाद्या माणसाने. संतोष भाईच्या अंगात साकळलेलं रक्त ते लिटोरं होतं, की का दिसलं नाही? असं नाही का शेवटी संतोष भैया नाही आहे जगात. त्यांच्या माराचा रक्ताचा विचारसुद्धा तेवढंच करणं गरजेचं होतं, कारण ते सुद्धा गाव धोम्यगडाचं भगवानगडाचं भक्त गाव आहे. आणि अशांबद्दल आपली अशी भाषा ते योग्य वाटलं नव्हतं. साम टीव्हीने उपस्थित केलेले. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजितदादा नंतर आता थेट साधू संतही मंत्री धनंजय मुंडेंच्या मदतीला धावून आलेले. मुंडे भगवानगडावर गेल्यानंतर त्यांनी कुणी क्लीन चिट दिली आणि त्यावर नक्की काय टीकेची झोड उठली आहे पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. धनंजय मुंडे गुन्हेगार नाही. नामदेव शास्त्रींची मुंडेंना क्लीन चिट. धर्मशास्त्रींचा भ्रष्ट मंत्र्यांना पाठिंबा. भगवानगडाच्या आध्यात्मिक क्षेत्रावर राजकारणी लोकांनी आपण होऊन संस्कारित पद्धतीने वागावं. ऐकलत? पंकजा मुंडेंशी बिनसल्यानंतर 2016 मध्ये भगवानगडाचा वापर राजकारणासाठी नको अशी थेट भूमिका घेणाऱ्या महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना मात्र क्लीन चिट दिली आहे. सरपंच हत्या प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय असल्याचा आरोप होत असल्यानं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये. मात्र धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत, त्यांना गोवण्यात येत आहे असा थेट दावा करत भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनाही कृतज्ञतेच्या भावना दाटून आल्या. त्यामुळे मनसेच्या प्रकाश महाजनांनी शास्त्रींनी पंकजाला दिलेल्या वागणुकीची आठवण करून दिली आहे. त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवत आहे असं मला वाटतंय. आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. तो संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय. संत श्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हणलं जातं आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे. असाच आधार एक काळ पंकजाला हवा होता. नुकतंच कर्तबगार वडिलाचं निधन झालं होतं. राजकारणात खूप तिला स्पर्धा होती. त्यावेळेस तिने गडाकडे मोठ्या आधाराने पाहिलं. गडाने काय केलं की दसरा मेळावा जो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेपासून चालत आलेला आहे तो इथं घ्यायचा नाही. गडाने दरवाजे बंद केले त्याच्यासाठी. मग जो न्याय पंकजा मुंडेंना लावला तोच न्याय त्यांनी धनंजय मुंडेला लावला नाही. न्यायाचारी आहात आपण. न्याय देताना स्त्री आणि पुरुष हा भेद आपण केला. अंजली दमानियांनी मात्र नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंचा जनतेसमोरचा चेहरा दिसत नसल्याचा टोला लगावलाय. नामदेव शास्त्रींनी पाठराखण केली असेल तर ते दुरुस्त करतील असा खोचक विश्वास जरांगेंनीही व्यक्त केला. तर हे त्यांचे दोन चेहरे जे आहेत, जे नामदेव शास्त्रींना दिसत असेल तो त्यांचा वेगळा चेहरा आहे आणि जो जनतेला दिसतो तो त्यांचा वेगळा चेहरा आहे.
खूप इच्छा असून देखील जाता येत नाही आहे, पण मी हे कागदपत्र मात्र अतिशय एक्सप्लेनेटरी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणार आहे. खंडण्याबद्दल, चोऱ्याबद्दल, बलात्काराबद्दल, छेडछाडीबद्दल अशांबद्दल बोलतील असं वाटत नाही. संप्रदायावर परिणाम होण्याचा काय संबंध? गुंड थोडे संप्रदाय चालवतात आणि अशा गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय कसे चालू शकतात? बाबाजी असं बोलतील असं वाटत नाही आणि ते बोलले असतीलच तर दुरुस्त सुद्धा करतील. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण करत अजित पवारांसह सत्ताधारी आणि विरोधकांना स्पष्ट संदेश दिलाय. त्यामुळे एकेकाळी भगवान गडावर राजकारण करू नये म्हणणाऱ्या नामदेव शास्त्रींनीच गडाच्या पायंड्याला छेद दिलाय का? संत महंतांनी राजकीय नेत्यांबाबत थेट भूमिका घेणं योग्य आहे का? असे अनेक सवाल उपस्थित झाले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. सरकारी कामामध्ये खंडणी मागितली तर मकोका लावणार असा सज्जड दमच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. दादांनी हा दम कुठं भरला आणि कोणत्या मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना इशारा दिलाय त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. चुकीचं वागला तर तुम्हाला कार्यवाही केली जाईल. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल. ऐकलं? राज्याचे अर्थमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी बीडमध्ये खंडणीचे प्रकार सुरू असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य करत धनंजय मुंडेंसमोरच खंडणीकर्त्यांना सज्जड दम दिलाय. एवढंच नाही तर चुकीची कामं करणाऱ्याला मकोका लावण्याचा इशारा दिलाय. दादांनी धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यातच जाहीरपणे त्यांच्या कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढल्यामुळे आता अंजली दमानी यांना धनंजय मुंडेंवर निशाणा साधण्याचं आयतं कोलीत मिळालं. दमानी यांनी थेट धनंजय मुंडेंवर मकोका लावण्याची मागणी केली. चुकीचं वागला तर तुम्हाला कार्यवाही केली जाईल. तुमच्यावर जे काही चे नियम आहेत त्या पद्धतीनं कलम लावली जातील. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल. कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या 4 एक गंभीर स्वरूपात तर ते होतं. आवादाचे कर्मचारी जर त्यांच्या शासकीय बंगल्यात म्हणजे धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यात जाऊन जर त्यांना बोलवलं असेल खंडणीसाठी तर हा मकोका धनंजय मुंडेंवर देखील लावला गेला पाहिजे असं माझं थेट म्हणणं आहे. सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या आरोपात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केली. आता सत्ताधारी आणि विरोधकांनी आपला मोर्चा धनंजय मुंडेंकडे वळवलाय. त्यामुळे धास्तावलेल्या कार्यकर्त्यांनी आता सांभाळून घेण्यासाठी फिल्डिंग लावल्याचं दिसतंय. त्यांनाही दादांनी चांगलंच सुनावलंय. लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय, उद्याच्याला परत कुणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस पांघरून फाटून गेले माझं. एवढ्या वेळेस पदरच राहिला नाही आम्हाला. बीडचे पालकमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल झाल्यानंतर मुंडेंनी त्यांचं जंगी स्वागत केलं नाही. एवढंच नाही, अजित पवारांसमोर धनंजय मुंडे हे मान खाली घालून उभे असल्याचं चाणाक्ष जाणकारांच्या नजरेतून सुटलं नाही. अजित पवारांनी बीडमध्ये दाखल होताच कार्यकर्ते, नेते आणि प्रशासनाला सज्जड इशारा दिलाय. त्यामुळे अजित पवारांचा हा अवतार पहिलं इम्प्रेशन पाडण्यासाठी होतं की गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी हे पुढील काळात कळेलच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आता बीडच्या वाल्मिक कराडचे कारनामे थांबायला तयार नाहीयेत. कराड आणि एक महिला पोलीस अधिकाऱ्याच्या संभाषणाची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. काय आहे या क्लिपमध्ये? कराडनं कोणतं प्रकरण दाबलंय आणि धनंजय मुंडे ही अडचणीत येणार का? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. कराडचे बीडमधील आणखी कारनामे उघड. कराड म्हणतो, बीडचा बाप मीच. महिला PSI सोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल. मकोका कायद्यात जेरबंद असलेल्या वाल्मिक कराडचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. स्वतःचे आणि कार्यकर्त्यांचे गुन्हे दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या कराडची अशीच एक ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली. लोकसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावरील कराडच्या कार्यकर्त्यानं टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्ट विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी वाल्मिक कराडनं तत्कालीन सायबर सेलच्या महिला पोलीस अधिकारी निशिगंधा खुले यांना फोन केला होता. या संभाषणात वाल्मिकनं थेट मी बीडचा बाप असल्याचं सांगत कायदा सुव्यवस्थेची लक्तरच वेशीला टांगल्याचं दाखवलंय. या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय संभाषण झालं ऐकूया. हॅलो, ताई वाल्मिक कराड बोलतो.
ते काय ते फोन करायला तर ते सिल्लर नाहीत पोर, ते काय येणार आहेत तिकडे लका बेजार करत. ठीक आहे नाही, पोस्ट डिलीट करून टाका. हो ते त्यांनी सुरुवात केली आधी, त्या आधी शांत होता, कुणाविषयी आरेला कारण चालतंय ते. हॅलो हॅलो, इग्नोर करायचं नाही, एवढं काय मनावर घ्यायचं नाही. इथं बाप बसलेले आहेत, आपण काय म्हणाला. ऐकलं? कराडची ही पोलीस अधिकाऱ्याशी बोलताना ही भाषा केवळ त्याचा माजच दाखवत नाही, तर थेट बीड पोलीस प्रशासनालाच आव्हान देणारी आहे. आणि त्यामुळेच भाजप आमदार सुरेश धस यांनी या क्लिपवरूनच मंत्री धनंजय मुंडेंवर पुन्हा निशाणा साधलाय. कराड शिवाय ज्यांचं पान हलत नाही त्या धनंजय मुंडेंचं या प्रकरणातलं पान कसं हललं, असा थेट सवाल धस यांनी केलाय. की आमच्या पंकजाताई यांनी त्या दसरा मेळाव्यामध्ये एक वाक्य वापरलं होतं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असे वाल्मिक अण्णा. हे बहुतेक तुमच्याकडं जर स्टोअर असेल तर ते वाक्य सुद्धा काढून ठेवा, कारण आजचा जो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक प्रकरणामधला आहे. आणि मग ते पान सुद्धा धनंजय मुंडेंशिवाय हल्लंय का नाही हे मला बघायचं. कराड सायबर सेलच्या ज्या महिला अधिकाऱ्याशी फोनवरून बोलला त्या निशिगंधा खुळे कोण आहेत पाहूया. गेवराई पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून सध्या कार्यरत. बीड सायबर सेलमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. लोकसभा निवडणुकीदरम्यान आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई केली. कारवाई करू नये म्हणून कराडनं फोन केला. त्याचीच ऑडिओ क्लिप व्हायरल. कराडची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप हे गंभीर प्रकरण असल्याचा दावा धसांनी केलाय. विशेष म्हणजे मंत्री धनंजय मुंडेंचं कनेक्शनही त्यांनी या प्रकरणाला जोडलंय. त्यामुळे आता हे प्रकरण केवळ सोशल मीडियाच्या पोस्ट विरोधात कारवाई मागे घेण्यापुरतच आहे की आणखी काही, असा सवाल आता निर्माण झालाय. मात्र सर्वात धक्कादायक म्हणजे वाल्मिकनं स्वतःला बीडचा बाप घोषित करून पोलीस व्यवस्थेलाच दिलेलं आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.